कसबा वाळवे परिसरात छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी। कसबा वाळवे येथील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ ज्योत नेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी। कसबा वाळवे परिसरात छत्रपती शिवरायांची 395वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी घोषणांच्या गजरात उत्साहात साजरी करण्यात आली। कसबा वाळवे ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत सदस्य सचिन फराकट्टे यांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालून अभिवादन केलं। पालकरवाडी ग्रामपंचायतीच्या मध्ये सरपंच महेश बोहिटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला। चांदेकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सीमा खोत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला। चंद्रे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच प्रभाकर पाटील यांनी, माझगाव ग्रामपंचायतीमध्ये विद्याराणी पोवार यांनी, तर शेळेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच रीना पाटील यांनी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केलं। आमदार नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी तसेच रघुनाथ हायस्कूलच्या आश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी शिवभक्तांचे लक्ष वेधून घेतलं। गावातील अंगणवाडीमधील बाल शिवबांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। सर्व शाळांनी गावातून फेरी काढून शहाजी राजे, शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाचा जयघोष केला आणि परिसर दणाणून सोडला। कसबा वाळवे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ गावातील युवक युवतींनी शिवरायांना अभिवादन केले। यावेळी महिलांनी शिवरायांचा जन्म सोहळा संपन्न केला। त्यानंतर साखर पेढे वाटून आनंद साजरा केला। येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर पालकरवाडी, चांदेकरवाडी, बेलवळे, चंद्रे, वाळवे खुर्द, अर्जुनवाडा यासह परिसरातील अनेक गावातील शिवभक्तांनी ज्योत नेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी सरपंच वनिता पाटील, माजी सरपंच अशोकराव फराकट्टे, मानसिंग पाटील, संतोष पाटील, श्रीकांत साळुंके, अल्लाबक्ष अत्तार, वाय.बी. रेडेकर, ग्रामपंचायत सदस्य निर्मला पाटील, संताजी पाटील, एन.वाय. संगपाळ, सुभेदार तानाजी संगपाळ, महादेव पाटील, विकास पाटील, भाऊ पालकर, युवराज पाटील यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। कसबा वाळवेहून दूध साखर न्यूजसाठी कार्यकारी संपादक अविनाश तराळ।